उडोगोनियम मध्ये सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे, थॅलस कसं आहे आणि याबद्दलचे डिटेल्स आपण कालच्या या लेक्चरमध्ये पाहिले. In continuation with last lecture, in today's lecture we will learn about reproduction in Udogonium. आता या उडोगोनियम मध्ये ऍक्च्युअली रिप्रोडक्शन कसं होतं हा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं. तर याच्यामध्ये आपण पाहिले काल की हे जे काही उडोगोनियम अल्गी जी आहे, ग्रीन अल्गी आहे, क्लोरोफायसी या ग्रुप मधली आहे आणि या ग्रुप मधली ही अल्गी यू कॅन ऑब्झर्व इन फ्रेश वॉटर. ठीक आहे नाही, फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला ही अल्गी वाढलेली पाहायला मिळते आणि फार कॉमन अल्गी आहे. जवळपास आपल्याकडच्या वॉटरमध्ये सुद्धा ही अल्गी आपल्याला दिसेल. ज्यावेळेला तुम्ही मायक्रोस्कोप खाली स्ट्रक्चर ऑब्झर्व करता त्यावेळेला अशा प्रकारचे काही स्ट्रक्चर या अल्गीच्या फिलामेंटमध्ये पाहायला मिळतात. दीज आर दी असेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गन्स लाईक झूस्पोर्स किंवा झूस्पोरॅन्जियम या ठिकाणी दिसते. आपल्याला 3 प्रकारे या अल्गीचं रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळेल. फ्रॅगमेंटेशनच्या थ्रू म्हणजे व्हेजिटेटिव्ह मेथडनं, असेक्शुअली म्हणजेच काय याप्रमाणे झूस्पोर फॉर्मेशन झाल्यानं, आणि तिसरी मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये या प्रकारचे झूस्पोरॅन्जियम तयार होतात आणि या झूस्पोरॅन्जियम मध्ये झूस्पोर बायफ्लॅजिलेटेड किंवा मल्टीफ्लॅजिलेटेड झूस्पोर्स यामध्ये तयार होतात आणि मग ते झूस्पोर्स यातनं लिबरेट. नेटवर्कचा लय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, येतोय आवाज? तर याच्यामध्ये ज्या वेळेला हे झूस्पोर्स यातनं सेटल होतात, रेस्टिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला हे झूस्पोर जे आहेत ते जर्मिनेट झालेले आपल्याला दिसते. तर याच्यामध्ये हे झालं असेक्शुअल मेथडनं याचं रिप्रोडक्शन. त्यानंतर पुढे चालून जर बघितलं तुम्ही तर सेक्शुअल मेथड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. असेक्शुअल मेथडनं आणखी दुसरा एक फॉर्म आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अकायनेट्स. अकायनेट्स आर रेस्टिंग सेल्स, दे आर प्रोड्युस्ड ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन. अशा प्रकारचे अनफेवरेबल कंडिशन मध्ये अशा प्रकारच्या काही सेल्स यामध्ये स्पेशलाइज सेल्स तयार होतात आणि त्यापासूनही कधी कधी याचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, पण ते अगदी क्वचित आहे अनफेवरेबल कंडिशन. ठीक आहे. आता महत्वाचं म्हणजे यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला या अल्गीमध्ये पाहायला मिळतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय की या रिप्रोडक्शन मध्ये 2 अपोजिट प्रकारचे गॅमेट्स या ठिकाणी तयार होतात. एक असतो मेल गॅमेट आणि दुसरा आहे फिमेल गॅमेट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह गॅमेट्स असं सुद्धा कधी कधी म्हटलं जातं. तर हे जे काही 2 गॅमेट्स आहेत या 2 गॅमेट्समध्ये फ्युजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. फ्युजन होऊन सुरुवातीला एक डिप्लॉइड सेल तयार होते की ज्या सेलमध्ये 2 न्यूक्लिया आहेत. त्या सेलला झायगॉट असं म्हटलं जातं, बरोबर. आणि मग हा झायगॉट जो आहे तो हा झायगॉट नंतर मल्टिप्लाय होत जातो. त्याचं मायटॉटिक डिव्हिजन होत जातं आणि अनेक सेल्स त्याच्यापासून तयार होतात आणि त्यापासून फायनली आपल्याला तो ऑर्गॅनिझम किंवा त्या ऑर्गॅनिझमचे ऑर्गन्स सुरुवातीला तयार झाले पाहायला मिळतील. हे सगळे कॉमन आहे. तोच प्रकार आपल्याला या ठिकाणी नुसता उडोगोनियम मध्ये सुद्धा देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर उडोगोनियम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे विच इज टेक्स प्लेस ड्युरिंग द पिरियड ऑफ अगेन अनफेवरेबल कंडिशन. इतकं काही कॉमन नाही. कॉमन कोणतं आहे तर व्हेजिटेटिव्ह टाईपचं रिप्रोडक्शन आहे आणि फार फार तर झूस्पोर किंवा ज्याला आपण म्हणूया असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन. पुन्हा आणखीन क्वचित अनफेवरेबल कंडिशन असतील अशा कंडिशनलाच उडोगोनियम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं पाहायला मिळतं. आणि मग ते कसं आहे तर इट शोज ॲडव्हान्समेंट इन दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. थोडंसं ॲडव्हान्स सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये दिसतं की ज्यामध्ये in this oogamous type of sexual reproduction you can observe. oogamous type म्हणजे काय की ज्यामध्ये मेल गॅमेट जे आहे हे मेल गॅमेट आकाराने लहान आणि फिमेल गॅमेट जे आहे एग्स किंवा oogamous किंवा सॉरी oogonia ज्याला म्हणतो आपण हे आकाराने
मोठ्या साईजच्या आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो इट इज द oogamous टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर ठीक आहे. हॅलो. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे आपलं उडोगोनियम मध्ये हे oogamous टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आता oogamous टाईपचं सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? यामध्ये यू कॅन ऑब्झर्व दी स्मॉल साईज ऑफ अँथ्रेडिया, किंवा जे काही मेल गॅमेट आहेत हे आकाराने लहान असतात आणि फिमेल गॅमेट जे आहे oogonia किंवा ज्याला एग्ज असं म्हणू आपण, हे आकारानं मोठे असतात. बरोबर. सो द गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड इनसाइड द हायली स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. हायली स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये आपल्याला हे गॅमेट्स तयार झालेले पाहायला मिळते. त्याला गॅमेटांजिया असं म्हणायचं. अँड वेअर द मेल गॅमेटांजियम इज कॉल्ड ॲज अँथ्रेडियम. म्हणजे ज्या ॲक्च्युअल ऑर्गनमध्ये मेल गॅमेट्स तयार होणार त्या मेल गॅमेट्सला म्हणणार आहे, किंवा त्या मेल गॅमेट्सच्या ऑर्गनला म्हणणार आहे आपण अँथ्रेडियम. अँथ्रेडियममध्ये मेल गॅमेट्स तयार होतात, आणि ज्या ऑर्गनमध्ये फिमेल गॅमेट्स तयार होतात, फिमेल गॅमेटॅन्जियम ज्यामध्ये तयार होणार त्याला म्हणायचं oogoनियम. ही दोन नावं लक्षात ठेवा, अँथ्रेडियम आणि oogoनियम. यूएम यासाठी आहे की जे या प्रकारचं गॅमेटॅन्जियम आहे, एका चेंबरमध्ये किंवा एका सेलमध्ये याप्रमाणे हे ऑर्गन्स तयार होणार. ठीक आहे. आता कसे तयार होणार इथं पहा तुम्ही, थोडंसं लक्षात येईल या फिगरमध्ये की इकडं ही जी राईट साईडला फिगर आहे, सेंटरला याप्रमाणे अशी गोल मोठी सेल या ठिकाणी सोलन सेल तयार होते, आणि या सोलन सेलमध्ये आतमध्ये आपल्याला एग्स फॉर्म झालेले पाहायला मिळतात, विच आर कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेट्स. एग सेल आहेत. या पूर्ण चेंबरला या ठिकाणी आपण काय म्हणलंय oogoनियम. या oogoनियम मध्ये oogonia आहेत, किंवा ज्याला एग्ज असं म्हणायचं. आणि त्याच सेम फिलामेंट वरती किंवा काही वेळेला क्वचित दुसऱ्या फिलामेंट वरती ते आपल्याला पुढे पाहायचे, जे काही मेल गॅमेट आहे हे मेल गॅमेट या ठिकाणी तयार होत असते. याप्रमाणे जसं त्याच सेम फिलामेंट वरती इतर सेलमध्ये याप्रमाणे मेल गॅमेट्स तयार होतात, दॅट इज वी कॉल्ड एज अँथ्रेडियम. अँथ्रेडियामध्ये अँथ्रेडियम तयार होईल, सॉरी अँथ्रेडियममध्ये अँथ्रेडिया तयार होतील, आणि त्यानुसार नंतर पुढच्या फेजमध्ये हे जे काही oogoनियम आहे हे oogoनियम या ठिकाणी फर्टिलायझेशन पोर आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळते. या फर्टिलायझेशन पोरच्या थ्रू हे रिलीज झालेले जे काही स्पर्म आहेत किंवा अँथ्रेडिया जे आहे हे अँथ्रेडिया याच्या थ्रू एंट्री करतात, आणि प्रत्येक अँथ्रेडिया किंवा स्पर्म या प्रत्येक एग्जला या ठिकाणी फर्टिलाइज करते. त्याचं फ्युजन त्यासोबत होईल प्रत्येकाचं, आणि मग असं प्रत्येकाचं फ्युजन झालं की यामध्ये पुन्हा नंतर पुढे चालून अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होईल, त्याला आपण म्हटलं झायगोट. आणि या झायगोट पासून प्रत्येक ठिकाणी असे झायगोट स्पोर तयार होतात, आणि या प्रत्येक स्पोर पासून पुढे जाऊन झू स्पोर्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील, आणि हे झू स्पोर्स पुन्हा डायरेक्टली मग या oogoनियम मध्ये याप्रमाणे पुन्हा रिजनरेट झालेले दिसतात. म्हणजे पुन्हा याप्रमाणे हा फिलामेंट तयार झाला. याच फिलामेंट मध्ये याप्रमाणे आधी पहिल्यांदा गॅमेट्स तयार झाले, मेल आणि फिमेल गॅमेट. आणि हा 17 बर. तर यानंतर याप्रमाणे असं पुढे जाऊन गॅमेट्स झूस्पोर्स तयार होतात आणि पुन्हा जर्मिनेट झालेले आपल्याला दिसतात. याप्रमाणे थोडक्यात लाईफ सायकल, थोडंसं डिटेल आणखी लक्षात घेऊया. तर नेक्स्ट याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना डिपेंडिंग ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ सेक्स ऑर्गन्स oogoनियम स्पेसीज आर टू कॅटेगरीज. म्हणजे हे जे काही सेक्स ऑर्गन आहेत अँथ्रेडियम आणि oogoनियम हे एकतर एका सिंगल फिलामेंटवरती तयार होतात, की दोन वेगळ्या फिलामेंटवरती तयार होतात, किंवा एका सिंगल फिलामेंटवरती लहान मोठ्या आकारात तयार होतात. याच्यानुसार या oogoनियम स्पेसीजचे दोन फॉर्मॅट किंवा दोन कॅटेगरी या ठिकाणी तयार केलेले आपल्याला दिसतात. एक आहे मॅक्रॅन्ड्रस स्पेसीस आणि दुसरं आहे नॅनॅन्ड्रस स्पेसीस.
आता एका याला म्हटलं मॅक्रॅन्ड्रस मीन्स व्हॉट, की मॅक्रॅन्ड्रस स्पेसिसमध्ये अँथ्रिडिया जी आहेत हे अँथ्रिडिया दे आर ऑकर ऑन नॉर्मल फिलामेंट. नॉर्मल जो काही फिलामेंट आहे हा, त्याच नॉर्मल फिलामेंटवरती त्याच साईजच्या सेलमध्ये आपल्याला हे अँथ्रिडिया तयार झालेले दिसतात. सो दीज मे बी मोनोशियस और डायोशियस. सुरुवातीला पहा एकदा, हे जे काही अँथ्रिडिया जी आहेत, ही पहिली जी डायग्राम आहे याचमध्ये पहा ही सेम फिलामेंट आहे. सेम फिलामेंटवरती या ठिकाणी अँथ्रिडिया त्याच सेम फिलामेंटवरती तयार झाले की ज्या फिलामेंटवरती उगोनिया तयार झालेले आहेत. हा, मेल आणि फिमेल फिलामेंट्स आर सिमिलर किंवा दीज आर मोनोशियस और डायोशियस. मोनोशियस मीन्स व्हॉट, की ज्यामध्ये उगोनिया आणि अँथ्रिडिया दे आर डेव्हलप ऑन द सेम फिलामेंट, किंवा मग त्याच साईजच्या दुसऱ्या फिलामेंटवरती जर काय अँथ्रिडिया एखाद्या तयार होत असतील तर त्याला म्हणायचं डायोसियस स्पेसिस. इट मीन्स वेन दीज अँथ्रिडिया अँड उगोनिया आर बॉर्न ऑन डिफरंट फिलामेंट्स, दोन वेगवेगळ्या फिलामेंटवरती याप्रमाणे हे अँथ्रिडिया आणि उगोनिया तयार झालेले दिसतात. तर ह्याच्यामध्ये या दोन्ही प्रकार म्हणजे अँथ्रिडिया आणि उगोनिया ज्या काही फिलामेंटवरती तयार होतात ते दोनही फिलामेंट आकारानं सारखे असतात, एवढं लक्षात घ्या. याचा दोन्हीचा आकार किंवा सेमच एकाच याच्यावरती तयार होते किंवा दोन याच्यावर जरी तयार झाले तरी ते आकारानं दोन्ही सेम असतात, म्हणून याला म्हटलं या ठिकाणी मॅक्रॅन्ड्रस स्पेसीज. लक्षात येईल का? मॅक्रॅन्ड्रस म्हणजे काय, की ज्यामध्ये मेल आणि फिमेल फिलामेंट्स आर डेव्हलप ऑन मॉर्फोलॉजिकली सिमिलर फिलामेंट, एकाच आकाराच्या एकाच साईजच्या फिलामेंटवरती तयार होतात. दुसरं आहे नॅनॅन्ड्रस स्पेसीज. डायोशियस स्पेसीज आहे, म्हणजे काय की यामध्ये मेल आणि फिमेल फिलामेंट्स दे आर मॉर्फोलॉजिकली डिस्टिंक्ट अँड दे एक्झिबिट डायमॉर्फिझम. म्हणजे अँथ्रिडिया आर बॉर्न सपोज ऑन डॉर्फ ब्रांचेस, एक वेगळ्या प्रकारची शॉर्ट ब्रांच या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसते. याप्रमाणे पहा, या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते इकडे साईडला ज्याप्रमाणे इथं उगोनिया तयार झाले त्या उगोनियाच्याच त्या सेलपासून एक प्रकारची ब्रांच या ठिकाणी तयार झाली. या ब्रांचवरती अँथ्रिडिया तयार झालेली आपल्याला दिसतात, शॉर्ट ब्रांच लहानशी, त्या सेम फिलामेंटवरती नाही पण त्याची एक वेगळी ब्रांच त्या ठिकाणी तयार झाली आणि एक वेगळी ब्रांच तयार झाल्यानंतर मग त्याच्यावरती अँथ्रिडिया तयार झालेली आपल्याला दिसते. सो दीज आर वी कॉल्ड ॲज द नॅनॅन्ड्रस स्पेसीज. अलग लक्षात. आता इथं स्ट्रक्चरली डिसिमिलर फिलामेंट आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या फिलामेंटवरती हे दोनही गॅमेट्स तयार झाले. मग लहान याच्यावरती अँथ्रिडिया तयार झालेत आणि मोठ्या फिलामेंटवरती उगोनिया तयार झाले, म्हणून मग या ठिकाणी हा दुसरा टाईप केलाय, दॅट इज वी कॉल्ड ॲज नॅनॅन्ड्रस स्पेसीज. सो याप्रमाणे हे मॅक्रॅन्ड्रस आणि नॅनॅन्ड्रस असे दोन प्रकारचे ब्रांचेस किंवा दोन प्रकारचे फिलामेंट, या दोन्ही फिलामेंटवरती जे काही सेक्स ऑर्गन आहेत, मेल सेक्स ऑर्गन किंवा फिमेल सेक्स ऑर्गन, अँथ्रिडिया किंवा उगोनिया हे डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. सो देन इन नेक्स्ट फेज ज्यावेळेला आता याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचंय, त्या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेला या दोनही याच्यामध्ये म्हणजे उगोनियममध्ये उगोनिया म्हणजे किंवा एग्ज फॉर्म होणार आहे आणि अँथ्रिडियममध्ये अँथ्रिडिया फॉर्म होणार आहे. पहिल्यांदा पहा उगोनियम कसं तयार होतं. हां, तर उगोनियम याप्रमाणे बघा, जसं की फिमेल थॅलस जे आहे किंवा मेल थॅलस असेल किंवा मग एकच सिंगल मॅक्रॅन्ड्रस मोनोशियस स्पेसीज असेल तर त्या एका ठराविक सिंगल सेलचं रूपांतर आपल्याला उगोनियममध्ये झालेलं पाहायला मिळेल. सो इन दिस ओगोनियम इज हायली डिफरन्शिएटेड फिमेल गॅमेटँजियम. इट इज एनलार्ज ओव्हल स्पेरिकल अँड राउंडेड इन शेप. त्याचा शेप कसा असतो, आकारानं मोठा असतो, ओव्हल किंवा गोल आकार त्याचा आपल्याला पाहायला मिळेल आणि तो इतर नॉर्मल सेलपेक्षा मोठा दिसतो. तुम्ही फिलामेंटमध्ये पाहू शकाल किंवा तुम्हाला मी सुरुवातीला एक फोटो दाखवला होता. इन दिस युनिन्यूक्लिएट अँड दे आर रिच इन फूड मटेरियल. ही जी काही सेल असते ती सिंगल सेल, त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस सुरुवातीला पाहायला मिळतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फूड मटेरियल्स स्टोअर केलेले असतात, जेणेकरून the wall of the oogonium has a small pore on one side at the upper end that is called as receptive pores. या उगोनियमला एका साईडला अशी एक छोटीशी मोकळी एक पोर आपल्याला पाहायला मिळते की ज्या ठिकाणावरून ज्याला रिसिव्हर पॉईंट असं म्हटलं जातं,
जस्ट बिलो द रिसेप्टॅकल पोर किंवा रिसेप्टॅकल पोर असं म्हटलं जातं, देर इज अ स्मॉल colorless spot in the protoplasm. So colorless spot in the protoplasm, that is called as receptive spot, जो की कलरलेस असतो आणि तो रिसेप्टिव्ह आहे. म्हणजे काय करतो, त्या ठिकाणावरनं अँथ्रेडियाला रिसेप्ट केले जाईल, अँथ्रेडियाला रिसीव्ह केले जाईल, नंतर मग त्याच्या आतमध्ये असणारे जे काही एग्स तयार होणार त्याला फर्टिलाइज केले जाईल अँथ्रेडिया किंवा स्पर्म कडून. Then the oogonium, which has 2 to 3 apical caps and a small flat cell at the base called as supporting cell. बघा आता या ओगोनियमच्या बेसला की नाही एक अपायकल सेल, त्याचबरोबर बेसला अशा काही फ्लॅट सेल आपल्याला पाहायला मिळतात, त्या सपोर्टिंग सेल आपण ज्याला म्हणतो. त्या इथे बघा टोकाला दाखवल्या तिथे वरच्या बाजूला. त्यानंतर when oogonium mature the protoplasm, metamorphose is into a single non-motile rounded or oval shaped structure that is called as eggs किंवा ओव्हम किंवा फिमेल गॅमेट. या ओगोनियम मॅच्युअर झाल्यानंतर यामध्ये असे लहान लहान आकाराचे अशा अनेक या न्यूक्लियाचं डिव्हिजन होतं आणि या न्यूक्लियाचं डिव्हिजन होऊन अनेक या ठिकाणी ओव्हम किंवा एग सेल्स तयार झालेले आपल्याला दिसतात आणि याप्रमाणे ओगोनियम तयार झालेला आपल्याला दिसतो. इथे काही या डायग्राम मध्ये दाखवलं, इथं अँथ्रेडिया सॉरी ओगोनियम मध्ये ओगोनिया तयार झाले म्हणजे एग्स तयार झालेले आणि खाली काही अँथ्रेडिया सुद्धा आहेत आणि इथे एक रिसेप्टिव्ह स्पॉट आहे इथं, बरोबर. यावरून रिसेप्टिव्ह किंवा ती या ठिकाणावरून या स्पर्मला किंवा अँथ्रेडियाला रिसिव्ह केलं जाईल आणि आतमध्ये असणाऱ्या एग्सला फर्टिलाइज करू दिले. आता दुसरा जो ऑर्गन आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याला आपण म्हणूया अँथ्रेडियम, त्या अँथ्रेडियम मध्ये अँथ्रेडिया किंवा स्पर्म तयार होणार आहे. In which antheridia are the male sex organs and they are small, flat, cylindrical segment of the filament. अगदी लहान आकाराचे असतात ते फ्लॅट सिलेंड्रिकल सेगमेंट जे आहे फिलामेंटचा त्याच्यावरती हे अँथ्रेडिया तयार झाले आपल्याला दिसतील. These antheridia they are developed either in the filament of normal size, नॉर्मल त्याच फिलामेंट वरती आपल्याला हे अँथ्रेडिया तयार झालेले दिसतात किंवा मग कधी कधी म्हणजे मॅक्रोनॅड्रल स्पेसिस मध्ये आणि कधी कधी नॅनोड्रल स्पेसिस मध्ये काय होतं, दे आर फॉर्म व्हेरी रिअरली ऑन दी शॉर्ट filament. So the antheridia are unicellular and uninucleate placed one above the other in the filament. And when the antheridia mature, antheridia असे जसे ज्या वेळेला ह्या antheridium मध्ये मॅच्युअर होतील, the protoplasm divides vertically and result into the formation of two daughter protoplasmic bodies. Each daughter protoplasmic body later on metamorphose into a single unicellular uninucleate multiflagellate motile weak very small rounded structure that is we called as the oval zoospores. आणि याप्रमाणे त्यामध्ये these zoospore like structures are formed and these are called as the male gamete किंवा anthrazoids. थोडक्यात लक्षात घ्या, खूप मोठं डिस्क्रिप्शन केलं पण तरी सुद्धा ह्या जे काही नॉर्मल फिलामेंट आहे या नॉर्मल फिलामेंटच्या सेलमध्ये किंवा या सेलला एकाला आपण अँथ्रेडियम असं म्हणतो, अशा अनेक अँथ्रेडियम त्यावरती तयार होऊ शकतो. यामध्ये जे काही न्यूक्लिया आहे या न्यूक्लियाचं कन्व्हर्जन मेल गॅमेट्स मध्ये होणार आहे आणि अशा प्रकारचे हे मेल गॅमेट्स या ठिकाणी या अँथ्रेडियम मध्ये तयार होतात. ते नंतर फुटल्यानंतर किंवा रप्चर झाल्यानंतर त्यातनं बाहेर येतात आणि त्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे अँथ्रेडियमचं किंवा एका सिंगल स्पर्मचं स्ट्रक्चर असं असतं बघा, स्पर्म फार मोठा आहे. कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये स्पर्म जे असतात ते काय असतात, बऱ्याच वेळेला मोटाईल असतात आणि त्याला लोकोमोशन होण्यासाठी त्याला याप्रमाणे फ्लॅजेला आपल्याला पाहायला मिळतात. या फ्लॅजेलाच्या थ्रू ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकते. त्यामध्ये सुद्धा एक सिंगल सेल आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये एक सिंगल न्यूक्लिया असतो, न्यूक्लियस. त्याच्यामध्ये मेल न्यूक्लियस आहे, हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, मेल गॅमेट ज्याला म्हणतात. तर अशा प्रकारचे हे अँथ्रेडिया, त्या अँथ्रेडियामधून अँथ्रेझॉइड्स किंवा झूस्पोर सारखा दिसणारा स्पर्म यातनं बाहेर पडतो, बरोबर. इथे सुद्धा बघा नंतर मग पुढची प्रक्रिया आता इथे याप्रमाणे ही बाहेर पडले अँथ्रेडिया मधून अँथ्रेझॉइड्स किंवा ज्याला आपण म्हणूया मेल गॅमेट किंवा स्पर्म्स या वेळेला बाहेर पडतात.
मग यानंतर मॅच्युअर अँथ्रेझॉइड्स दे आर लिबरेटेड आउटसाइड बाय रप्चरिंग द वॉल ऑफ अँथ्रिडियम अँड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ लिबरेशन ते ज्यावेळेला बाहेर पडतील त्यावेळेला वॉल ऑफ द अँथ्रिडियम ॲट द अप्पर अँड रप्चर्ड अप सॉरी wall of the antheridium at the upper end ruptures and lifted above just like a lid of box. त्याचं जे वरचं झाकण आहे ते असं उघडतं and a thin vesicle along with the two anthrazoids comes outside and thin vesicle dissolve soon in water and the anthrazoids become free. Okay, so the liberated anthrazoids swim in water in search of the oogonium for fertilization. असे जे काही सेपरेट झाले आहेत त्यातून बाहेर पडतात ते या व्हेसिकल मधून. हे दाखवले बघा ते सुरुवातीला अशी एक व्हेसिकल असते स्पर्मॅटोझॉइड नावाची आणि या स्पर्मॅटोझॉइड मधून मग अशा प्रकारचे दोन स्पर्म किंवा अँथ्रिडिया बाहेर पडतात आणि मग ते स्विम होतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहत पोहत जाऊन ते त्या ओगोनियमच्या शोधामध्ये असतात. आता नो डाऊट त्याच पाण्यामध्ये इतर बाकीचे सुद्धा भरपूर सारे फिलामेंट असतील त्या फिलामेंटवरती तयार झालेले जे काही ओगोनिया असतील त्या ओगोनियाला देखील हे फर्टिलाइज करू शकते. मग फर्टिलायझेशनची प्रोसेस कशी होणार आहे तर या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे ओगोनियमला फर्टिलायझेशन करण्याच्या वेळेला या ठिकाणी नॅनॅन्ड्रियम तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो इन अ रेअर केस in anandrous species the protoplasm of the mature antheridium falls to divide and result into the formation of single protoplasmic body. These protoplasmic body later on metamorphoses into a anthrazoid like but small size structures. They are called as androspores. आता थोडं पहा नॅनॅन्ड्रस स्पेसिस जे आहे की ज्यामध्ये अँथ्रिडिया हे या स्पेशल शॉर्ट ब्रँचवरती तयार होणार आहे अशामध्ये cells producing androspores they are called as the androsporangia. And these androsporangia they are flat discoid cells larger than the normal cells. Okay, when the androspore mature liberated outside by rupturing the wall these androsporangium and where the androspores germinate only when it come in contact with the female filament. थोडासा हा वेगळा प्रकार नॅनॅन्ड्रियम तयार होण्याचा आपल्याला नॅनॅन्ड्रस स्पेसिसमध्ये फक्त पाहायला. ठीक आहे. मग आता हे जे काही एका बाजूला जे काही स्पर्म म्हणा किंवा या प्रकारचे अँथ्रिझॉइड्स तयार झालेले आहेत या अँथ्रिझॉइड्स नंतर पुढे फर्टिलायझेशन कसं होतं ते पहा नॉर्मल ते थोडंसं मध्ये एक वेगळा नॅनॅन्ड्रस स्पेसिसचा पार्ट आला होता. आता एका बाजूला पहा आपल्या ओगोनियम मध्ये ओगोनिया तयार झालेले आहेत म्हणजे एक सेल तयार झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्पर्म देखील तयार आहे. जे स्पर्म जे ते लिबरेट होतात पाण्यामधून पोहत पोहत येऊन त्या ओगोनियमच्या रिसिव्हर पॉइंट पर्यंत येऊन पोहोचतात. मग त्यामधून जो कोणी पहिला स्पर्म त्यातनं एंट्री करेल. ओके, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन द ओगोनियम सिक्रेट्स सर्टन केमिकल सबस्टन्सेस विच अट्रॅक्ट द अँथ्रिझॉइड्स टुवर्ड्स इट. पहा काय केलं जाते पाण्यामध्ये या ओगोनियमकडनं एक प्रकारचं लिक्विड किंवा एक प्रकारचं केमिकल सिक्रेट केलं जातं आणि या केमिकलला रिकग्नाइज करून किंवा त्याच्या दिशेनं बरोबर हे अँथ्रिझॉइड्स काय करतात त्या ओगोनियम पर्यंत जाऊन त्या ओगोनियमकडे त्या दिशेनं स्विम करतात तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. अँड दे सच अ काइंड ऑफ मोमेंट ऑफ अँथ्रिझॉइड इज कॉल्ड ॲज द केमोटॅक्टिक मोमेंट. आपल्याकडे एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत वाटलं नंतर जर वेळ भेटला तर किंवा तुम्ही युट्यूबवरती जरी सर्च केला तर ह्या अँथ्रिझॉइड्सची मुवमेंट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काही पाहायला मिळेल. बऱ्याच लोकांनी काही व्हिडिओ रेकॉर्ड करून ते ठेवले. इतक्या फास्ट मूव्ह होतात त्या पाण्यामध्ये त्या केमिकलच्या शोधामध्ये किंवा त्या केमिकल सबस्टन्सला अट्रॅक्ट होऊन हे अँथ्रिझॉइड जे आहेत ते त्या ओगोनियमच्या दिशेनं फास्टली मूव्ह होतात आणि या मुवमेंटला केमोटॅक्टिक मुवमेंट असं म्हणायचं. कारण का तर थोडक्यात एका त्या गंधाच्या दिशेनं किंवा वास येतो त्या वासाच्या दिशेनं ते त्या दिशेनं जातात. सो मेनी अँथ्रिझॉइड्स दे गॅदर्ड अराउंड द ओगोनियम. मग पहा भरपूर सारे अँथ्रिझॉइड्स या एका ओगोनियमच्या भोवती जमा होतात. वन ऑफ द अँथ्रिझॉइड एंटर्स इन टू द ओगोनियम ओनली. हां, कोणता तरी एक अँथ्रिझॉइड जो स्ट्रॉंग असतो तो या ओगोनियमच्या थ्रू आतमध्ये एंट्री करतो. जो काही रिसेप्टिव्ह पोर आहे तो आणि या रिसेप्टिव्ह पोरच्या थ्रू एंट्री केल्यानंतर these anthrazoid fuses to the receptive spot of the eggs with its anterior beaked end and the wall of the contact between the two fusing gametes it will get dissolved and plasmogametes takes place. म्हणजे काय त्या अँथ्रिझॉइड मधलं मटेरियल त्या ओगोनियम मध्ये
ट्रान्सफर होईल. त्याच्या दोघांच्या मधलं ज्या ठिकाणी फ्युजन झालं त्या ठिकाणी चिटकलेली जी काही बाजू आहे ती त्या ठिकाणी डिझॉल्व्ह होते. आणि वेअर द प्लाझ्मोगामी इज फॉर्म विच इज फॉलोड बाय द कॅरिओगॅमी. सुरुवातीला प्लाझ्मा जो आहे म्हणजे सायटोप्लाझम जे जोडीमधला हा एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि मग त्यातले कॅरिओ म्हणजे जे काही न्यूक्लियस आहेत हे न्यूक्लियस एकमेकांमध्ये फ्यूज होऊन त्याचं पुढं मल्टिप्लिकेशन झालं आपल्याला बघायला मिळतं, त्याला म्हणायचं कॅरिओगॅमी. हे प्रमाणे इथं काय आलेलं आहे, नॅनेंड्रियम तयार झालेलं आपल्याला दाखवलं. नॅनेंड्रियम सोडा, फर्टिलायझेशनचा महत्वाचा पार्ट आपण पाहू. तर याच्यामध्ये फर्टिलायझेशन मध्ये नंतर कॅरिओगॅमी विच इज रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ झायगॉट. जे काही स्पर्म आता ओव्हनियम मध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे, ओव्हनियमला फ्यूज करून त्यातलं प्रोटोप्लास्ट त्यांनी ओव्हनियम मध्ये सोडलाय. मग त्यानंतर त्यातले दोन्ही जे काही न्यूक्लिय आहेत, मेल न्यूक्लिय आणि फिमेल न्यूक्लिय, याच्यामध्ये या ठिकाणी फ्युजन होऊन एक जी काही डिप्लॉइड सेल तयार होते त्याला म्हणायचं झायगॉट. असा एक झायगॉट त्या ठिकाणी तयार होतो दॅट इज डिप्लॉइड इन नेचर. अँड देन दी झायगॉट सिक्रेट अ थिक वॉल इन ऑर्डर टू ओव्हरकम दी अनफेवरेबल कंडिशन. मग त्या झायगॉटच्या भोवती एक मोठी अशी जाड वॉल तयार होते. मग त्यानंतर धीज व्हॅलेट झायगॉट इज कॉल्ड ॲज अ झायगोस्पोर. मग हे झायगोस्पोर जे आहे हे लिबरेट होतं त्या फिलामेंट पासून. इट विल लिबरेट आउटसाइड आफ्टर द डेथ ऑफ द पॅरेंट फिलामेंट. इट अंडरगोज रेस्ट पोझिशन किंवा रेस्टिंग पिरियड during the period of unfavorable condition and it will get ripened and become red or orange in color. पाहतो थोडासा मॅच्युअर होतो आणि नंतर मग तो जो काही झायगोस्पोर जो आहे तो थोडासा मॅच्युअर आणि त्याला रेड किंवा ऑरेंज कलर आलेला दिसतो आणि तो नंतर ते सबस्ट्रॅटमवरती सेटल होतो जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाही तोपर्यंत. मग ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन येतात, वन्स द फेवरेबल कंडिशन्स आर रिटर्न बॅक, these zygospores are germinated. And after that, at the time of germination, the diploid nuclei undergoes reduction division and result into the formation of 4 haploid nuclei. Each haploid nucleus surrounds a small amount of cytoplasm and result into the formation of 4 haploid uninucleated daughter protoplasmic body, which metamorphoses into. म्हणजे पहा आता हे जे काही झायगोस्पोर होतं की नाही, त्या झायगोस्पोरचं मिओसिस होईल आणि या मिओसिस पासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. त्या प्रत्येक सेलच्या सराउंडिंगला थोड्याफार प्रमाणामध्ये सायटोप्लाझम आहे. अ स्मॉल राउंडेड और ओव्हल मोटाईल मल्टीफ्लॅजिलेटेड बिग स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज झोस्पोर्स आर फॉर्म. त्यापासून झूस्पोर्स फायलेल तयार झाले पाहायला मिळतील किंवा ज्याला मिओझूस्पोर्स असं म्हटलंय. अँड देन धीज मिओझूस्पोर्स आर फॉर्म इन टू दी झायगोस्पोर. And at the last, these दाखवल्या असेल मिओझोस्पोर जे आहेत ही मिओझोस्पोर्स किंवा झायगोझोस्पोर्स दे आर जर्मिनेटेड इनटू फिलामेंट ऑफ उडोगोनियम. याप्रमाणे ही सगळं काही चक्र या ठिकाणी झालेलं आपल्याला रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी 2 डायग्राम दिले तुम्हाला, मॅक्रॅन्ड्रस स्पेसिसची आणि एक मॅक्रॅन्ड्रस मोनोसियस आणि मॅक्रॅन्ड्रस डायोसियस स्पेसिस. ठीक आहे, काय हरकत नाही. होतं काय पहा, इथं ओडोगोनियम आहे. ओडोगोनियम मध्ये या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अँथ्रिडियम आणि ओगोनियम असे 2 प्रकारच्या सेल्स तयार होतात किंवा 2 सेक्स ऑर्गन्स तयार होतात. त्या अँथ्रिडियम मध्ये स्पर्म तयार होणार आहेत नंतर पुढे जाऊन, किंवा अँथ्रिडझॉइड्स आपण ज्याला म्हटलं. ओगोनियम मध्ये एग तयार होणार आहे. आता हे अँथ्रिडझॉइड जे आहेत हे काय करतील, ह्या एग्सला किंवा ओगोनियम मध्ये फ्यूज होतील, त्याच्यामध्ये त्यासोबत त्याचं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्या ओगोनियम मध्ये याप्रमाणे झायगॉट किंवा ऊस्पोर तयार झालेला आपल्याला दिसतो, त्याला ऊस्पोर असं म्हटलंय. मग हा ऊस्पोर जो आहे तो पुन्हा फेवरेबल कंडिशन मध्ये त्याचं मिओसिस होतं आणि 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात प्रत्येक ऊस्पोर पासून. त्याला म्हणायचं मिओझूस्पोर्स. आणि मग हा मिओझूस्पोर जो आहे तो पुन्हा पुढच्या तो लिबरेट होतो तिथून आणि मग फेवरेबल कंडिशनला प्रत्येक स्पोर जो आहे तो जर्मिनेट होईल पुन्हा उडोगोनियमच्या फिलामेंटमध्ये. अशा प्रकारे हे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं आपल्याला पाहायला मिळतं. हे मॅक्रॅन्ड्रस स्पेसिसमध्ये झालं. मॅक्रॅन्ड्रस डायोसियस स्पेसिसमध्ये थोडंसं वेगळं होणार आहे. मेल फिलामेंट फिमेल फिलामेंट वेगळे असणार आहे आणि मग त्या मेल फिलामेंटवरती अँथ्रिडियम, फिमेल फिलामेंटवरती ओगोनियम आणि मग पुढचं सेम प्रोसेस आपल्याला झाली पाहायला मिळते. मग याची लाईफ सायकल जर आपण पूर्ण पाहिली
उडोगोनियमची कशी आहे, तर तो असेक्सुअली झूस्पोरच्या थ्रू याप्रमाणे जर्मिनेट होतो किंवा रिजनरेट होतो. सेक्शुअली जर बघितलं तर फिमेल फिलामेंट किंवा जो काही फिलामेंट आहे मॅच्युअर फिलामेंट, या मॅच्युअर फिलामेंटवरती काही सेलमध्ये अँड्रोस्पोरॅन्जियम आणि काही किंवा अँड्रोस्पोरॅन्जियम आणि काही फिलामेंटवरती ओगोनियम तयार होईल. अँड्रोस्पोरॅन्जियममध्ये अँड्रोस्पोर, त्याचं जर्मिनेशन होईल, नॅनॅन्ड्रियम तयार होईल, अँथ्रिडियम तयार होईल आणि फायनली याप्रमाणे हे स्पर्म असे अँथ्रिझॉइड्स तयार झालेले दिसतात. इकडे जे काही एग्ज आहे हे एग्जला हे स्पर्म किंवा अँथ्रिझॉइड्स काय करतात, फर्टिलाइज करतात आणि त्यापासून झायगोट किंवा ऊस्पोर तयार झालेला आपल्याला दिसतो. त्या ऊस्पोरचं पुन्हा मिओसिस होत आहे आणि मिओसिस होऊन त्यापासून 4 हॅप्लॉइड मिओ झूस्पोर्स तयार झालेले दिसतात. आणि मग हा प्रत्येक मिओ झूस्पोर जो आहे तो पुन्हा याच्यातनं लिबरेट होतो आणि या प्रत्येक झूस्पोरचं या ठिकाणी जर्मिनेशन होऊन सेपरेट ओडोगोनियमच्या फिलामेंटमध्ये याची डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे किंवा इथे सुद्धा याप्रमाणे दाखवले बघा, इकडून दाखवले असं उलटा, मेल फिलामेंट, फिमेल फिलामेंट, मेल फिलामेंटवरती अँथ्रिडियम तयार झालं, फिमेल फिलामेंटवरती ओगोनियम तयार झालं, अँथ्रिडियममध्ये अँथ्रिझॉइड्स आहे, ओगोनियममध्ये एग्ज आहे, दोघांचं फ्युजन फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन थ्रू झायगोट तयार झाला, झायगोटचं मिओसिस झालं, मिओसिसमधून पुन्हा ते झूस्पोर तयार झाले, ते पुन्हा जर्मिनेट होऊन याप्रमाणे पुन्हा फिलामेंट तयार झालेले त्याच्यामध्ये दिसतं. तर अशा प्रकारचं हे सेक्शुअल रिप्रोडक्शन उडोगोनियम मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आता सुरुवातीची जी काही स्लाइड होती पहा, त्यामध्ये काही आपल्याला डायग्राम मधून आणखी स्पष्ट होईल आता तुम्हाला की कशा प्रकारे फर्टिलायझेशन होणार. हे आहे की ह्याच्यात ते आहे म्हणा. इथं बघा, या फिलामेंटवरती इथं ओगोनियम आहे की ज्यामध्ये एक सेल आहे, त्याच्या ओपनिंगला नेक ओपनिंग पोर्शनला या ठिकाणी हे स्पर्म येतात आणि त्यातला एक स्पर्म किंवा अँथ्रिझॉइड्स, सिमिलर नेम्स बऱ्याच गोष्टीला आहेत, सारखी नावं आहे त्याला, हे यातनं एंटर करेल आणि याला फर्टिलाइज करतं आणि हे फर्टिलाइज केल्यानंतर मग याप्रमाणे झायगोट तयार होतो. झायगोट नंतर पुन्हा मिओसिस होतं त्या झायगोटचं आणि त्यापासून 4 हॅप्लॉइड झूस्पोर्स तयार झालेले आपल्याला दिसतात. अशाप्रमाणे याचं रिप्रोडक्शन होतं, इतक्या मायक्रो लेवलला होतं. सहजासहजी हे जे काही झूस्पोर्स असतील किंवा काही आहेत हे उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, त्याला पाहण्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपच लागतील, तेही हाय पॉवर मायक्रोस्कोप. हाय पॉवर मायक्रोस्कोप खाली याचा स्टडी केला जातो. बरोबर. सुरुवातीला एकदा थोडक्यात एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया, 1 मिनिट उरला आपल्याकडं. आपण पाहिलं की उडोगोनियम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 प्रकार किंवा 2 ऑर्गन तयार होतात, अँथ्रिडियम आणि ओगोनियम. हे एकतर एका सिंगल फिलामेंटवरती तयार होतात, त्याला आपण म्हटले मोनोशियस. मग मॅक्रॅन्ड्रस स्पेसिस असेल तर एकाच आकाराचे असतात, मग एकतर ते वेगवेगळ्या फिलामेंटवरती तयार हो किंवा सिंगल फिलामेंटवरती तयार हो, एकाच सेम आकाराची. दुसरा एक प्रकार आहे की नॅनॅन्ड्रस स्पेसिस, की ज्यामध्ये अँथ्रिडिया जे आहेत हे अँथ्रिडिया शॉर्ट ब्रँचवरती तयार होतात, म्हणून त्याला नॅनॅन्ड्रस स्पेसिस असं म्हटलं. हा वेगळा प्रकार. मग यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना मॅक्रॅन्ड्रस स्पेसिस असू द्या किंवा नॅनॅन्ड्रस स्पेसिस असू द्या, या ठिकाणी अँथ्रिझॉइड्स आणि ओगोनिया किंवा त्यामध्ये एग्स असे 2 मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार होतात. या ठिकाणी नॅनॅन्ड्रस स्पेसिस मध्ये याप्रमाणे शॉर्ट अँथ्रिडियल ब्रांच आहे, त्या अँथ्रिडियल ब्रांचवरती या ठिकाणी अँथ्रिडिया किंवा स्पर्म्स तयार होतात. दे विल रीच अप टू द ओगोनियम ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. या ओगोनियममध्ये जे काही रिसेप्टिव्ह स्पॉट आहे, या रिसेप्टिव्ह स्पॉटच्या थ्रू ते एक जण एंट्री करेल आणि आतमध्ये असणाऱ्या ज्या एक सेलला काय करेल, फर्टिलाइज करेल. बरोबर. याप्रमाणे याचं फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग झायगोट तयार होतो. तो झायगोट, मीटिंग संपत आलती, बरं ठीक आहे, चला काय हरकत नाही. आपलं लेक्चर या ठिकाणी असं संपलेलं आहे. आपलं याप्रमाणे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण उडोगोनियममध्ये पाहिलं. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट अल्गी जी आहे, इट इज अगेन फ्रॉम क्लोरोफायटा ग्रुप, दॅट इज कॅरा.
हेरा नावाची अलगी आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये पाहायची. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल, डाऊट असतील तर त्यांनी आपल्या ग्रुपवरती टाका. ओके, सो वी विल स्टॉप हिअर.